वर्षापर्यंत सर्वांचे अधिकार सारखेच आहेत, फक्त कार्य करण्याची पद्धती वेगळी असावी. त्यामुळे आपण ही पदांची नियुक्ती केलेली आहे. कोण अध्यक्ष असेल, कोणीतरी उपाध्यक्ष असेल, कोणीतरी संघटक कोषाध्यक्ष, वेगवेगळे पद प्रत्येकाला दिले जातील, पण कार्य करण्याची पद्धती सगळ्यांची सारखी असणार आहे आणि सगळ्यांचे अधिकार सारखेच असणार आहे. त्यामुळं याला मोठं पद, याला बारकं पद यात न गुंतता आपण संघटनेचे सर्वजण आपण सभासद झालो आहोत, यात आपण सर्वांनी आनंद व्यक्त करायचा आहे. या कार्यक्रमाकरिता नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जी मंडळी आलेले त्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही वारकरी परिवाराचे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरिंद राम महाराज पांगरेकर यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या संस्थेला ज्यांचं अविरत सहकार्य आहे ते नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे जगन्नाथ. वारकरी संप्रदायाला उभारी देणारा जिल्हा आणि खऱ्या अर्थाने संत जनाबाई ज्यांनी ज्या काळामध्ये स्त्रियांना कमी लेखलं जात होतं, ज्या काळामध्ये स्त्रियांना ग्रंथापासून, पंथापासून, संप्रदायापासून दूर ठेवलं जात होतं, त्या काळामध्ये संत जनाबाईंनी वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन नुसती घेतली नाही, तर तिच्या वळणावर सर्वांना वळण लावण्याचा प्रयत्न केला. ते गाव म्हणजे गंगाखेड आणि जनाबाई. आणि जनाबाई गेली सांगतात, पंढरीचे वारकरी त्याचे पाय माझे शरी, हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. जनाबाईंना सांगितलं वारकऱ्यांचं महत्त्व. आणि मी मगाशी बोललो की जगात जर्मनी, भारतात परभणी, ते वेगळे अर्थ नाही. माऊली ज्ञानोबारायाच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्तुती अजिबात करू नये, परंतु वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये. वास्तविक पाहायला गेलं संप्रदायाच्या बाबतीमध्ये आम्ही नांदेडवासी थोडेसे पाठीमागे आहोत. देगलूरकर घराण्यामुळे थोडंसं आमचं नाकवर आहे, पण बाकी बघायला गेलं तर गावागावात परमार्थ गावागाव आमच्याकडे तुम्हाला असे काही गावं देतील त्या गावात एकही माळकरी नाही, पण परभणीमध्ये असं एकही गाव नाही की त्या गावात एकही माळकरी नाही. हे विशेष आहे परभणी जिल्ह्याचं. आणि या ठिकाणी गंगाखेड भूमीमध्ये हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण आकाशजी महाराज कोकणे, माझे परमस्नेही माणिकजी महाराज शास्त्री तथा परभणी जिल्ह्यातील सर्व या ठिकाणी जिल्हा सदस्य, तालुका सदस्य, सर्व पदाधिकारी या सर्वांच्या विद्यमाने आजचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी विशेष रूपाने उपस्थित आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य, विशेष संस्थापक सहसचिव आदरणीय गुरुवर्य प्रभाकर महाराज प्रिय भगवताचार्य, संस्थापक सदस्य प्रवीण महाराज मार्डीकर, मंडू पाटील कदम, हरिनाम पाटील कदम, भगवान पाटील लांडीकर, बालाजी पाटील शिंदे, चंपतराव नाकोरे पाटील राज्य परिषदे प्रमुख, शिवाजीराव पांगरेकर संस्थेचे राज्य सल्लागार, आणि विशेष म्हणजे त्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या प्रकारची मदत लाभते आदरणीय नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथराजे चक्रवार सरकार, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित गणेश पाटील पवार मल्टीमीडिया अध्यक्ष, आणि या संस्थेवर प्रेम करणारे सर्व माझे चित्रपरिचित सर्वांना या ठिकाणी नतमस्तक. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वाद या अंबिका मातेच्या धर्ममंडपामध्ये उपस्थित सर्व आचार्य प्राचार्य तत्ववेते, वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेली आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी सर्व जिवलग मित्रमंडळी या ठिकाणी जमलेली आहे. का जमली त्याचा प्रस्तावित आपल्याला समजलेलं आहे, तरी पण याच्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अन्य वारकरी परिवार सेवाभावी संस्था या संस्थेचा कार्यकाळ आणि त्याच्या संदर्भात आपण या आमच्या विद्वजनाकडून माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची निर्मिती कशा पद्धतीची झाली याच्यावर 2 शब्द बोलील आणि मी थांबेल. अवघ्या 42 साधकाला घेऊन हा सेवाभावी संस्थेचा कार्यक्रम सुरुवात झाला. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 42 साधकाला घेऊन ज्ञानेश्वरी पारायण चिंतन सोहळ्याला सुरुवात झाली आणि तेही साधक घेऊन आम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये जाऊन याची 2 वर्ष सांगता केली. त्याच्यानंतर
हा ज्ञानेश्वरी पारायण सांगता पारायण सोहळा वाढत 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 गेला. 42चे 100 झाले, 100चे 200, 200चे 300, 400, 500, 700. याच्यानंतर आम्ही तेवढ्याही साधकाला ज्ञानेश्वरी घर पोहोचवण्याचं काम केलं आणि एक संकल्प केला, जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या असतील तेवढेच साधक आपण पारायणाला बसवावेत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती? 9033. तेवढ्या ज्ञानेश्वऱ्या वाटप केल्या आणि तेवढेच साधक होतील असं आम्हाला वाटलं. पण गेल्या वर्षी आमचे 9033 ऐवजी जवळपास 10-10,500 साधक पारायणाला बसले आणि त्याची सांगता मोजे मारतळा सर्व वारकऱ्यांचं हृदयस्थान मामासाहेब मारतळेकर यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावर असलेल्या मामा मंगल कार्यालयामध्ये याची सांगता केली. आणि हे दरवर्षी कार्यक्रम करत असताना या सांगता सोहळ्यासाठी म्हणून आम्ही करायचोच कार्यक्रम, पण या सांगता सोहळ्यासाठी म्हणून लक्ष देऊ नका, सांगता सोहळ्यासाठी म्हणून भाविकाकडून देणगी जमायची. असे करून बरीच देणगी आमच्याकडे जमली आणि आम्ही विचार केला आहे की आम्ही तर ज्ञानेश्वरी लोकांना पोहोचवतो, आमच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी देतो, पण मिळालेली देणगी या देणगीचं करायचं काय? त्याच्या माध्यमातून आमचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगळेकर यांनी आणि सर्व टीमला घेऊन एक विचार केला, एक बैठक घेतली. या पैशाचं आपण करावं काय? त्या मिळालेल्या पैशातून आम्ही पंढरपूरला धर्मशाळी होईल काय याचा विचार केला आणि त्या मिळालेल्या देणगीतून आम्ही पंढरपूरला जागा घेतली आणि तिथे वारकऱ्याची निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून धर्मशाळा उभारावी म्हणून तिथे मोठं कार्य आम्ही केले. आणि त्या माध्यमातून आम्हाला बरेच साधक मंडळी या ठिकाणी असे जोडत गेले, जसे की तुमचे आकाश महाराज टोकले यांच्यासारखे रत्न आमच्या हाती लागले आणि ही संस्था आमची वाढत 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 पुढे गेली. आणि म्हणून त्या संस्थेचा जे संस्थापक अध्यक्षाच्या माध्यमातून नियुक्तीपत्राचे 16 द्यायचं ठरवलं होतं ते सुरुवातीला माझ्या मिस्त्री पिंपळगाव येथून सुरुवात झाली आणि आजपर्यंत ही वाढत 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 गेली. आणि आता बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण आता जास्तीचा जर वेळ घेतला तर पाठीमागचे बरेच मंडळी आहेत. म्हणून आकाश महाराज टोकले परभणीकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही संस्थापक अध्यक्षाच्या माध्यमातून नियुक्तीपत्र वितरण सोहळा या ठिकाणी करायचा आहे. त्यांना नियुक्ती करून या संस्थेला सहकार्य करतील एवढीच एक अपेक्षा बाळगतो. भगवान मानव परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो, माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो. पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी हरिभक्त महाराज शिवाजी महाराज पांगळेकर यांना विनंती.